हरे हरे Hare Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare Hare Raghupati Raghav Raja Ram Raghupati Raghav Raja Ram Patita Pavana Sita Ram Patita Pavana Sita Ram Sita Ram Jaya Sita Ram Sita Ram Jaya Sita Ram Sita Ram Lakshmana Sita Ram Lakshmana Hare Krishna Hare 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 Ram Ram Hare Hare Sita Ram Jaya Sita Ram Sita Ram Jaya Sita Ram Jaya Radhe Shyam Radhe Shyam Radhe Shyam Jaya Radhe Shyam Jaya Radha Vrindavan Chandra Radha Vrindavan Chandra Sri Radhe Jaya Gaurangitai 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 Jaya Gaurangitai Jaya Jaya Prabhupada Prabhupada Hari Gaura Hari Bol Hari Bol Hari Bol Hari Bol
बोलो कलियुग पावन हरिनाम संकीर्तन की, हरे कृष्ण महामंत्र की, श्री श्री राधा वृंदावन चंद्र भगवान की, श्री श्री सीताराम लक्ष्मण हनुमान की, श्री राम नवमी महामहोत्सव की, पतित पावन श्री श्री निताई गौर सुंदर की, पतित पावन श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की, श्री विठल रुक्मिणी भगवान की, शिल प्रभुपाद की। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायमुदीरये। नष्टप्रायेष्व अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीर उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। श्री कृष्ण ग्रंथराज श्रीमद् भगवद गीता अध्याय क्रमांक 4 ज्ञान कर्म संन्यास योग श्लोक संख्या 6। अजोपि सन्न अव्ययात्मा, पान नंबर 169, श्लोक संख्या 6। अजोपि सन्न अव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वाम अधिष्ठाय संभवाम्यात्म मायया। अजोपि सन्न व्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वाम अधिष्ठाय संभवाम्यात्म मायया। अजोपि सन्न अव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वाम अधिष्ठाय संभवाम्यात्म मायया। अजोपि सन्न अव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्म मायया। अजोपि सन्न व्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्म मायया। शब्दार्थ: अज अजन्मा, अपि जरी, सन असताना, अव्यय अविनाशी किंवा अव्ययी, आत्मा शरीर, भूतानाम सर्व जन्मलेल्या प्राणी मात्रांचा,
ईश्वरः ईश्वर अपि जरी सन असणारा प्रकृतीम दिव्य रूपामध्ये स्वाम स्वतःच्या अधिष्ठाय याप्रमाणे स्थित होऊन संभवामी मी अवतरित होतो आत्ममायया माझ्या अंतरंगा शक्तीने. विकास प्रभूचा अनुवाद. भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी म्हणत आहेत, फार महत्वपूर्ण श्लोक आहे. भगवंत सांगत आहेत की मी जरी अजन्म आहे, भगवंतांना आपल्यासारखा जन्म घ्यावा लागत नाही, अजन्म आहे म्हणून अज भगवंताचं एक नाम आहे अज गोविंद. अज गोविंद म्हणजे ज्यांचा कधी जन्म होत नाही, पण तरीही भगवंतांच्या या जगामध्ये अवतार का होतो ते सांगितले या ठिकाणी. मी जरी अजन्मा असून माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जरी सर्व प्राणीमात्रांचा ईश्वर असलो तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होतो. तात्पर्य पहा, विस्तृत तात्पर्य आहे, थोडस आपण वाचू. भगवंतांनी या श्लोकामध्ये आपल्या जन्माचे वैशिष्ट्य सांगितले आहे. भगवंत सामान्य मनुष्याप्रमाणे दिसत असले तरी त्यांना आपल्या अनेक गतजन्मातील सर्व गोष्टींची स्मृती असते. तर सामान्य मनुष्याला आपण काही तासांपूर्वी काय केले याचेही स्मरण होऊ शकत नाही. एखादा सामान्य मनुष्याला विचारण्यात आले की पूर्वीच्या दिवशी नेमके याच वेळेला तू काय केलेस, तर त्याला त्वरित उत्तर देणे कठीण होईल. पूर्वीच्या दिवशी याच वेळेला आपण नेमके काय करीत होतो हे आठवण्यासाठी त्याला खचितच आपल्या स्मृतीला बराच ताण द्यावा लागेल आणि तरीही तो वारंवार आपण परमेश्वर किंवा श्रीकृष्ण आहोत असे म्हणण्याचे धाडस करतो. मनुष्याने अशा खोट्या विचारांनी फसून जाऊ नये. त्यानंतर भगवत आपल्या प्रकृतीचे अर्थात आपल्या रूपाचे वर्णन करतात. प्रकृती म्हणजे स्वभाव तथा स्वरूप ही होय. भगवंत सांगतात की मी आपल्या स्वतःच्या देहाद्वारे अवतीर्ण होतो. ज्याप्रमाणे सामान्य जीव एक देह सोडल्यानंतर दुसरा देह धारण करतो त्याप्रमाणे भगवंत आपले देहांतर करीत नाहीत. बद्ध जीवाला वर्तमान जन्मामध्ये एक प्रकारचे शरीर असते, पण पुढील जन्मात त्याचे निराळ्या प्रकारचे शरीर असते. भौतिक जगतात जीवाचे ठराविक असे शरीर नसते, तर तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात स्थानांतर करतो. परंतु भगवंत असे देहांतर करीत नाही, ते अवतीर्ण होतात. आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे मूळ देहामध्येच अवतीर्ण होतात. दुसऱ्या शब्दात या भौतिक जगात श्रीकृष्ण द्विभुज वेणुधारी मूळ शाश्वत रूपात अवतरित होतात. ते भौतिक जगात दूषित न होता आपल्या मूळ शाश्वत रूपात अवतरित होतात. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं तं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच. नम ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. नमो महावदन्याय कृष्णप्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य
नाम्ने गौरद्विषे नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी विश्वानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरोः दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यमीश्वरम्। हरे कृष्णा। तर येत्या 27 तारखेला गुरुवारी शुक्रवारी संपूर्ण विश्वभरामध्ये भगवान श्री रामचंद्रांचा आविर्भाव दिवस श्री रामनवमी उत्सव साजरा होत आहे, महोत्सव साजरा होत। तर त्यानिमित्ताने भगवान श्रीरामांच्या दिव्य नाम गुण रूप लीला याविषयी आपण आज थोडक्यात ते कथामृत आहे, ते कथामृत थोडं पान करण्याचा प्रयास करू आपण। तर हा जो श्लोक आहे, अजोपी सन अव्ययात्मा भूतानामीश्वरोपी सन, प्रभुपादांनी इतक्या वेळेला कोट केला का, तर भगवान कृष्ण या जगामध्ये प्रकट होतात वेगवेगळ्या अवतारामध्ये, तरी दाखवण्यासाठी की भगवंत सामान्य माणसापेक्षा काही आहेत वेगळे। भगवंत काही आहेत सामान्य माणसासारखं देह धारण करत नाही। आपण सामान्य माणसं कसं देह धारण करतो, आईच्या गर्भामध्ये 9 महिने वास केल्यानंतर माणसाचा अतिशय दर्दनाक परिस्थितीमध्ये जन्म होतो। परंतु भगवान कृष्ण जे आहेत, भगवान कृष्ण या पृथ्वीवरती ब्रह्मांडामध्ये जेव्हा अवतार घेतात, तेव्हा भगवंत असं दर्दनाक दुःख सहन करत, कष्ट सहन करत अवतार घेत नाही। त्यांच्या मूळ रूपात अवतार आहेत, आणि ते कशाद्वारे, आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे। भगवंतांची अंतरंगा शक्ती कोण आहे? श्रीमती राधाराणी। तर भगवंत विशेषतः ज्या वेळेला, थोडा फॅन बंद करायचा, भगवंत विशेषतः ज्या वेळेला या राम अवतारामध्ये प्रकट होतात, राम अवताराने कृष्ण मनुष्य रूपात भगवंत आले। कोणत्या रूपात आलेत? मनुष्य रूपात। आणि भगवंत कोणत्याही पशुच्या रूपात, पक्षाच्या रूपात प्रकट होतात, पण मनुष्य रूपात भगवंत जेव्हा प्रकट होतात, तेव्हा संपूर्ण मानव जातीसाठी एक विशेष धर्म किंवा विशेष आदर्श घालून देण्यासाठी भगवंत प्रकट होतात। भगवान कृष्ण लीला पुरुषोत्तम आहेत। केह बोले पूरबे रावण बदिला, गोलोकेर वैभव लीला प्रकाश कोरिला। चैतन्य महाप्रभूंच्या विषयी भजन गाताना वासुदेव दत्त काय म्हणतात, की हे जे भगवंत आता कलियुगात चैतन्य महाप्रभूंच्या रूपात प्रकट झालेले आहेत, तर असं म्हटलं जातं की हेच भगवान त्रेतायुगामध्ये राम रूपात अवतरित झाले होते। आणि त्यावेळी त्यांनी काय केलं? रावण बदिला, म्हणजे काय? रावणाचा विनाश केला। आणि
तेच जेव्हा द्वापार युगात आले तेव्हा गोलोकेर वैभव लीला प्रकाश करीला म्हणजे प्रकाशित केल्या. गोलोक वृंदावन धामामध्ये आपल्या ज्या अंतरंगा लीला आहेत, भगवंताच्या नित्य लीला आहेत, त्या लीला प्रकट केल्या. कुणाला? सगळ्या बद्ध जीवांना, आपल्यासारख्या. आणि तर आपल्याला कसं काय कळालं असतं भगवान कृष्ण गोलोक वृंदावन धामामध्ये त्यांचे पार्षद कोण आहेत, त्यांच्या काय लीला आहेत, ते प्रकट झाले नसते, प्रकाशित केल्या. भगवंताच्या प्रत्येक अवताराचा काय एक हेतू वेगळा आहे. भगवान राम आहेत ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. कोण आहेत? मर्यादा पुरुषोत्तम. आणि भगवान कृष्ण जे आहेत लीला पुरुषोत्तम आहेत. आणि भगवान श्री चैतन्य महाप्रभू जे कलियुगामध्ये अवतरित झालेले आहेत ते प्रेम पुरुषोत्तम आहेत. भगवान कृष्ण आपल्या भिन्न भिन्न रूपामध्ये वेगवेगळी शिकवण देण्याकरता आले. भगवान राम जे आहेत संपूर्ण मानव जातीला एक अनुकरणीय चरित्रवान व्यक्ती आहे. अनुकरणीय आहेत. भगवंतांच्या पावलावर पाऊल ठेवून माणसाने जायचंय. कोणाच्या? राम भगवंताच्या. भगवान कृष्णांचं चरित्र अनुकरणीय नाही. भगवान कृष्णांचं चरित्र शिकवण अनुसरणीय. गीता कोणी सांगितली? भगवान श्रीकृष्णांनी सांगितली. भगवान श्रीकृष्णांची शिकवण घेण्यासारखी आहे. पण भगवान श्रीकृष्णांच्या ज्या लीला आहेत त्या लीला केवळ श्रवण करण्यासाठी आहेत, अनुकरण करण्यासाठी नाही. आणि चैतन्य महाप्रभू हे कृष्ण प्रेम वितरित करण्यासाठी आलेले आहेत, म्हणून त्यांना प्रेम पुरुषोत्तम म्हणतात. तर भगवान श्रीराम जे आहेत हे संपूर्ण मानव जातीसाठी धर्माची शिकवण घालून देण्यासाठी आले की या प्रकारे मानव समाजाने सर्वोत्तम आदर्श अनुसरण करायचे त्याच्या जीवनामध्ये. कारण भगवान कृष्ण गीतेमध्ये म्हणतात या तिन्ही लोकांमध्ये, ब्रह्मांडामध्ये 3 लोक आहेत, तर त्या तिन्ही लोकांमध्ये मला कर्म करण्यासारखी कसं कोणती गोष्ट नाहीये की भगवंतांना बाबा कर्म आहे धर्म आहे अशातला भाग नाही. भगवंतांना काही धर्म कर्माच्या पलीकडे. पण तरी पण भगवंत म्हणतात की मी जेव्हा जेव्हा अवतार घेतो मनुष्य रूपामध्ये तेव्हा मी काय करतो? मी नियत कर्म करतो. का? तर संपूर्ण चराचरातले मनुष्य जीव माझं अनुसरण करतात. काय करतात? माझं अनुसरण. भगवंतानं जसं समोरचा समाजामध्ये सुद्धा नेतृत्व जसं नेता करतो तसं जनसामान्य करतात. जसा नेता करतो घरामध्ये कर्ता पुरुष जसा करतो तसे सामान्य लहान मुलांपासून ते सगळी माणसं त्या कर्त्या पुरुषाला फॉलो करतात. समाजामध्ये जो नेता असतो नेत्याचं जसं आचरण असतं वर्तन असतं तशीच जनता आचरण करते. म्हणून असं संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, यथा राजा तथा प्रजा. जसा राजा आहे तशीच प्रजा असणार आहे. म्हणून नेत्यावरती सर्वात मोठी जबाबदारी काय असते की आपलं आचरण आपलं वर्तन आदर्श ठेवणे ही सर्वात मोठी जबाबदारी आहे त्याची. आपलं चारित्र्य निष्कलंक ठेवणं. अन्यथा काय आहे की तो जर चुकला समाजातल्या सगळ्या लोकांना एक बहाणा मिळेल, आपला नेताच असा आहे मग आम्हाला काय विचारता तुम्ही. लोक काय म्हणणार? तेच तसं करतात, त्यांनीच भ्रष्टाचार केला, त्यांनीच पैसे खाल्ले संस्थेचे. मग सामान्य लोकांना ऑटोमॅटिकली एक बहाणा मिळतो. त्यांच्यात ती प्रवृत्ती ऑलरेडी आहे. कारण या जगाची रचना अशी आहे, हे प्रकृतीचे 3 गुण आहे, विशेषतः रजोगुण आणि तमोगुण, ते जीवात्म्याला पापकर्म करण्यासाठी भाग पाडत आहेत. त्याची प्रवृत्ती आहे. गलत आचरण, इंद्रिय तृप्तीकडे स्वाभाविक कल आहे आणि त्याच्यामध्ये काम आहे, लोभ आहे. स्वाभाविक तो लोभ काय गलत आचरण करण्यासाठी बाध्य करतोय. पण काय आहे की त्याला धरबंध कशाचा आहे? धरबंध हा धर्माचा आहे, धरबंध हा नेतृत्वाचा आहे. आणि जर नेताच जर गलत आदर्श प्रस्तुत करत असेल आपोआप सामान्य जनता चुकीच्या दिशेने. आणि कलियुगामध्ये तर तेच दिसत आहे. प्रभुपाद सांगतात की सगळे नेते मंडळी जे आहेत ते अतिशय चुकीचं आचरण घालून दिल्यामुळं सामान्य जनता पूर्णपणे चुकीच्या वाम मार्गाला लागलेली आहे. कारण राजाच मांसाहार करत आहे, राजाच नशापान करत आहे, व्यभिचार जुगार करत आहे,
सामान्य जनता ते करत असेल तर त्याला काही त्या लोकांनीच काय केलेलं आहे, एक प्रकारे लायसन्स दिलेले आहे हे करण्यासाठी, पाप कर्म करण्यासाठी. आणि त्याने कायद्याने काही शिक्षा नाही. आता मांसाहार करणे काही कायद्यानं काही गुन्हा नाहीये, पण शास्त्रानुसार काय आहे, गुन्हा आहे. नशापान करणं कायद्यानुसार काही गुन्हा नाही, कायद्यानुसार गुन्हा नाही नशापान करणं, पण शास्त्रानुसार ते फार मोठं पाप आहे. आणि कलियुगामधले सगळे राजे असेच असणार आहेत, हे भागवतम मध्ये शास्त्रामध्ये आधीच सांगितलेलं आहे. कलियुगामध्ये राजे जे आहेत ते असे नीतिभ्रष्ट असल्यामुळं सर्वसामान्य लोकांना आदर्श नाहीये. म्हणून या जगामधले लोक जे आहेत ते आता सुद्धा कलियुगामध्ये राजे लोक किंवा पुढारीगण आश्वासन देत असते, आम्ही रामराज्य आणू, आम्हाला निवडून द्या. ते रामराज्य आणायच्या गप्पा मारत असले तरी रामराज्य कधीच येणार नाही. का बरं येणार नाही? हा हा दुसरं कोणी नाही होऊ शकतं तसं, पण हे जे नेते मंडळी आहेत ते प्रभू रामांचा आदर्श घ्यायला तयार नाही. आणि ह्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये, नेते मंडळींनी आपल्या जीवनामध्ये प्रभू रामाला केंद्रस्थानी ठेवलं तर ते रामराज्य ऍटलिस्ट थोडंफार तरी तसा प्रभाव आणू शकतात. भगवान श्रीराम जे आहेत 11,000 वर्ष त्यांनी राज्य केलं. ज्यावेळेला वनवास संपला आणि प्रभू रामचंद्रांचा आणि सीतामातेचा राज्याभिषेक झाला, त्यानंतर 11,000 वर्ष सीतामातेच्या शिवाय त्यांनी राज्यकारभार केलेला आहे. पहा की किती प्रचंड विरोधाभास आहे की भगवान श्रीराम 14 वर्ष असताना, 10 वर्ष तर त्यांनी दंडकारण्यातच वास केला, 10-12 वर्ष सीता अपहरण रावणाद्वारे ही जी काही लीला आहे ही शेवटच्या वर्षात घडलेली, आणि 1च वर्ष सीतामाता भगवंतापासून विरवून लंकेमध्ये रावणाच्या कस्टडीमध्ये होते. पण त्या विशिष्ट काळामध्ये भगवान राम जे ते अशा पद्धतीनं त्यांचं आचरण होतं ना की जसं असं वाटत होतं की अरे हा एक सामान्य व्यक्ती आहे, आपल्या बायकोसाठी पागल झालेला आहे असं. आणि हे देवता सुद्धा मोहित झाले हे पाहून. ज्या वेळेला पंचवटीला सीतामातेचं अपहरण झालं, आकाशमार्गे रावण जो आहे आपल्या पुष्पक विमानातून सीतामातेला घेऊन चाललेला आहे. राम तिकडे मारीचाला मारण्यासाठी तिकडे व्यस्त होते, आणि भगवान श्री राम जेव्हा पुन्हा पर्णकुटीमध्ये आले आणि त्यांना जेव्हा समजलं की सीतामातेचं अपहरण झालेलं आहे, तेव्हा ते एका सामान्य व्यक्तीप्रमाणे शोक करायला लागले. त्यांच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले आणि सीते 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 असा शोक करत विरह व्याकुळ असं वाटतं की सामान्य माणूस शोक करत आहे. आणि सीतेच्या शोधात त्यांचे सगळे केस अस्ताव्यस्त झाले, वस्त्र अस्ताव्यस्त झाले, धाय मोकलून शोक करायला लागले. आणि लक्ष्मणने त्यांना आवरण्याचा प्रयास केला, पण लक्ष्मणवरती ते क्रोध करायला लागले. तुला मी जबाबदारी दिली होती सीतेच्या रक्षणाची, पण तू जबाबदारी पार पाडली नाही. आणि मग लक्ष्मण सहित राम जेव्हा सीतेचा शोध सगळ्या 10 दिशाला आवाज देत आहेत, सगळ्या वृक्षांना आवाज देत आहेत, गयावया करत आहे की माझी सीता कुठे सांगा, माझी सीता कुठे सांगा. पण वृक्षाचं एक पान हलत नाही, कुठला पक्षी, कुठला झाड किंवा कुठला पशु कुठून काहीही प्रतिसादच येत नाही. अशा वेळेला एक हरिण फक्त भगवान श्रीरामांना दिशा निर्देश करते, दक्षिण दिशेला. दक्षिण दिशेला भगवान श्रीरामांना कळतं की कदाचित सीता दक्षिण दिशेला गेलेली, ते शोक करत करत सीता सीता म्हणत पुढे चाललेली आहेत. तोपर्यंत काय होतं माहितीये, आता हे सगळे भगवंताची लीला देवतागण पाहत आहेत. दुर्गा माता साक्षात पार्वती भगवंताची बहिरंगा शक्ती आहे. आता ती सगळ्या जीवात्म्यांना संभव्यात्म मायया, आत्ममाया म्हणजे भगवंताची आत्ममाया राधाराणी आहे, पण भगवंताची बहिरंगा माया जी आहे पार्वती,
ती सगळ्या जीवात्म्यांना मोहित करते, पण ती भगवंताच्या लीलेनं मोहित होते. ती पार्वती माता ती भगवान शंकरांना विचारते आपल्या पतिदेवांना की हे खरंच भगवान आहेत का? भगवान अशा आपल्या सांसारिक भावनेच्या प्रवाहात वाहत जातात का? एक सामान्य माणसाचं ठीक आहे, तो तर रजोगुण तमोगुणाच्या अधीन आहे, तो ऑलरेडी मायेच्या अधीन आहे. पण भगवंत असं कसं काही पत्नीच्या विरामध्ये शोक करू शकतात? शिवशंकर तिला समजावतात, ते साक्षात भगवंत आहेत, तू तीळ मात्रही शंका घेऊ नको, ते त्यांची लीला आहे. ती काय त्यांची लीला आहे, तू तीळ मात्र शंका घेऊ नको. नाही नाही नाही, ती म्हणते की मला तर काही पटत नाही, मी त्यांची जाऊन परीक्षा घेत. ती सीतामाता भगवंताची परीक्षा घ्यायला दंड करण्यात आली आणि पार्वतीने हुबेहूब सीतामातेचं रूप घेतलं, हुबेहूब भगवंतांना मोहित करण्यासाठी. आणि काय भगवंताची प्रतिक्रिया जाणण्यासाठी. आणि सीतामातेच्या रूपात जेव्हा पार्वती समोर आली प्रभू रामचंद्रांच्या, लगेच भगवान श्रीराम आहेत ते काय म्हणाले माहिती? हे भवानी, हे भवानी, तू आपलं कैलास धाम सोडून या दंडकारण्यात काय करतेस? भगवान श्रीराम आपलं कैलास धाम सोडून आणि आपले पती शिवशंकरांच्या चरणांची सेवा सोडून तू या दंडकारण्यात काय करतेस? त्यावेळेला लगेच अचंबित झाली माता पार्वती. तिला समजलं की ही भगवंतानी ही पूर्णपणे लीला रचलेली आहे. तर भगवंत कोणत्याही भौतिक भावनेच्या आहारी जात नाहीत. शोक, मोह, भय, काम, क्रोध, जे काही दिसतं ती त्यांची काय आहे? लीला आहे. त्यांची ते अनासक्त आहेत पूर्णपणे. भगवंतांवर भौतिक जगातल्या कुठल्याही गुणाचा, कुठल्याही परिस्थितीचा कधी प्रभाव होत नाही. ते दिव्य स्तरावर, याला दिव्य स्थिती म्हणतात. आणि म्हणून भगवती शरण गेली पार्वती माता, भगवंतांना क्षमा याचना केल्या, प्रार्थना केली, मी तुमची परीक्षा घ्यायचा मूर्खपणा केला. तर भगवान श्रीराम असं म्हणतात की पार्वतीला, तू असं म्हणाले, असं म्हणतात आपल्या महाराष्ट्रात, येडाई, ही येडाई तू इथं काय करतेस? म्हणून ती येडाई झाली असं म्हणतात. इथे देवस्थान आहे, येडेश्वरी का येडाई असं आहे, ते बीड जिल्ह्यात का कुठं. तर ती पार्वतीचं रूप आहे. भगवान श्रीरामाने तिला नाव दिलं येडाई, म्हणून ती येडाई म्हणतात. तर भगवंत अनासक्त आहेत, भगवंत कुणाप्रती आसक्त नाहीत. आणि म्हणून ज्या वेळेला एवढं सीतामातेचा शोध घेण्यासाठी भगवान श्रीरामने जंग पछाडलं, भगवान श्रीराम व्याकुळ होऊन सीतामातेचा ध्यास घेऊन असंच दक्षिण दिशेला गेले लक्ष्मण सहित. आणि मग तिथं वाटेत 2-3 राक्षसांचा वध केला. कबंध राक्षसाला असा भयानक 11 विकट, त्याला तोंडच नाही असा होता तो, पहाडासारखं त्याचं धूड, आणि त्याला तोंडच नाही, त्याचं तोंड बेंबीमध्ये, आणि हात असे इतके लांब की किलोमीटर. आणि भगवंत जसं लक्ष्मण राम तसं कोणताही असुर आला ना, भगवंतांना असे अपशकून दिसायचे, काहीतरी असं डावा डोळा फडफडायला लागलाय, डावा बाहू असं थरथर कापायला लागलाय. मग लक्ष्मणनी लगेच सांगितलं, सूचित केलं भगवंता, आता काहीतरी धोका आहे, आता काहीतरी धोका आहे. आणि खरोखर धोका आला समोर. जंगलामध्ये असे कुठनं हात आले, झाडांचेच बर का, हिरवेगार, आणि दोघांना दोन्ही हातात पकडलं. ते कुठनं आले त्यांना कळण्यात झाले नाही का. आणि तो हसायला लागला राक्षस जोर जोरात. तो कबंध राक्षस होता. आणि हा कबंध राक्षसाला मग भगवंतांना समजले हा राक्षस आहे अवाढव्य, पण याचं तोंड दिसना, याचं तोंड असं पोटावरच ठेवलं होतं. आणि मग ते आपल्या पोटात घालणार इतक्यात काय केलं, भगवान राम आणि लक्ष्मणांनी आपल्या तलवारीने त्याचे दोन्ही बाहू तोडून टाकले. आणि तो राक्षस जो आहे तो जोर जोरात किंचाळायला लागला. आणि त्या राक्षसाला समजलं, का तो राक्षस जो आहे त्याला शाप मिळाला होता इंद्राकडून. इंद्राने त्याला शाप दिला होता की तुला असं
तोंडच नसेल असं देह मिळेल. असा देह मिळेल ज्याला तोंडच नाही. मग त्याला खाण्यासाठी फक्त पोटावरती हे तोंड दिलं, चेहरा नव्हता, फक्त खाण्यासाठी तोंड होतं. असा तो विचित्र राक्षस होता. पण ज्यावेळेला त्याचे हात कापले ना, त्याला उशापला, तो शरण गेला. इंद्राने सांगितलं की भगवान श्रीरामाद्वारे तुझा उद्धार होईल. तुला हजारो वर्ष पृथ्वीवरती अशा राक्षस योनीत काढावे लागतील, पण भगवान राम जेव्हा त्रेतायुगात येतील, ते जेव्हा तुझा वध करतील, तेव्हा तू त्यांना सीतामातेचा पत्ता सांगण्यासाठी तू मदत कर, ते तुझा उद्धार करतील. आणि त्याला कळालं की आपले बाहू कापले, आजपर्यंत असा कोणी भेटला नाही. तर कुठला पण प्राणी दिसला ना, तो असं पोटात घालायचा, त्याच्या डायरेक्ट पोटातच घालायचा तो. पण आता त्याचे हात तुटून गेले, त्याला समजलं की आता हे, मग तो शरण गेला भगवंतांना. भगवंतांना तो याचना करू लागला, भगवंता मला या अतिशय नरक यातनेतनं, राक्षस योनीतनं मुक्त करा, आणि त्या बदल्यात मी तुम्हाला एक फार मोठी सूचना देतो. तर भगवंतानी त्याला काय, त्याचा जो देह होता ना, त्याला असं चारही बाजूनी लाकडं पेटून त्याला जाळून दिला. ते जळल्यानंतर त्याचा देह, त्याच्यातनं त्याचा जो शुद्ध आत्मा आहे तो बाहेर आला, आणि तो मग भगवंतांना प्रार्थना करायला लागला. भगवंतांना प्रार्थना करून झाल्यावर तो म्हणाला की भगवंता, की इथून पुढे अजून दक्षिणेला गेल्यानंतर ऋषिमुख पर्वत आहे, त्या पर्वतावर मातंग ऋषींचा आश्रम आहे, आणि तिथं वानरराज सुग्रीव, त्याचा भाऊ बालीच्या भयाने तिथं निवास करत आहे. तर कृपा करून तुम्ही काय करा, सुग्रीवशी मैत्री करा, आणि सुग्रीव हा तुम्हाला त्याच्या संपूर्ण वानर सेनेसहित सीतामातेचा शोध घेण्यासाठी मदत करेल. आणि असं म्हणून तो कबंद भगवंतांना एक प्रदक्षिणा घालून भगवंतांनी त्याचा उद्धार केला. मग भगवान श्रीराम पुन्हा आपला प्रवास पुढे चालू ठेवतात. तर मला सांगायचं काय होतं, तर भगवंत सीतामातेचा शोधासाठी एवढा जंग पछाडून मग पुन्हा सुग्रीवशी मैत्री करतात त्या किष्किंधा नगरीमध्ये. आता सुग्रीव आणि मग हनुमान तिथं भेटतात. खूप मोठा अध्याय किष्किंधा कांड, अरण्यकांड, तर त्याच्यामध्ये सगळं वर्णन आहे. मग भगवान सुग्रीवला मदत करतात, बालीपासनं त्याचं रक्षण करतात, बालीला झुडपामध्ये चोरून लपून बाण मारतात, त्यांच्या द्वंद्व युद्धामध्ये बालीचा वध होतो. त्या सुग्रीवला त्याच्या राजधानीमध्ये किष्किंधाचा राजा बनवतात. भगवान जात नाहीत, लक्ष्मणला सांगतात तू जा. भगवंतानी प्रतिज्ञा घेतलेली आहे, मी राजभवनात पाऊल ठेवणार नाही. लक्ष्मणला जातात, तू जा. त्या लक्ष्मण त्याचा राज्याभिषेक करून परत येतो, आणि तो सुग्रीव वचन दिलेला असतो की मी लगेच परत येईन तुम्हाला सीतेमातेचा शोध. 4 महिने झाले तो वापसच येत नाही. पावसाळ्याचे 4 महिने भगवान त्या गुहेत राहिले किष्किंधाच्या. अजूनही ती गुफा आहे, आम्ही बघितली. त्या गुफेमध्ये एकच गुफा आहे अशी मोठी, एका दगडामध्ये, आणि तिथं आजही मंदिर आहे, माल्यवंत रघुनाथ मंदिर हम्पीला. सीता, राम आणि हनुमानजी चरणाशी बसलेले. तर 4 महिने भगवान राम आणि लक्ष्मण त्या गुहेत राहिले. पावसाळ्याचे 4 चातुर्मासामध्ये. पावसाळा संपल्यावरती मग सुग्रीवची वाट पाहता, सुग्रीव काही येत नाही. पुन्हा लक्ष्मण जातो, धमकी देतो, पुन्हा मग सुग्रीव येतो. सगळी वानर सेना 4 दिशेला 4 टोळ्या करतात वानरांच्या, आणि एकेकाला लीडर करतात. एका बाजूला हनुमान, एका बाजूला अंगद, एका बाजूला जांबवान, एका बाजूला स्वतः सुग्रीव. अशा 4 टोळ्या घेऊन 4 दिशेला जातात. एक समुद्र किनारी जातो, एक हिमालयाच्या टोकापर्यंत जातो, पण सीतामातेचा काही शोध लागत नाही. शेवटी वानर निराश होऊन सगळे परत येतात, नाही का. हनुमान मग स्वतः म्हणतात की मीच काहीतरी करतो. शेवटी हनुमानला फार मोठी जबाबदारी दिली जाते, ते माहिती आहे आपल्याला. मग पण सांगायचं तात्पर्य काय, एवढं सगळं जंग पछाडून मग हनुमानजींना सीतामाता सापडते. मग सगळी पुन्हा वानरांची सेना तयार केली जाते, रामेश्वरम पर्यंत जाते. तिथं समुद्रामध्ये पूर्णपणे सेतू तयार होतो, राम सेतू. एवढ्या अडीअडचणी, एवढे मोठमोठ्या संकट आली तिथं,
हनुमानजींना वाटेमध्ये, नाही का. तर एवढं सगळं पार करून ज्या वेळेला रावणाचा वध होतो आणि माता सीतेला परत प्राप्ती करण्याचे क्षण येतो, तेव्हा भगवान राम काय म्हणतात, काय म्हणतात, तुला अग्नी परीक्षा द्यावी लागेल. जर भगवान श्रीराम खरोखर सीतेसाठी, एका सामान्य स्त्रीसाठी, जसं एखादा साधारण पुरुष व्याकुळ होतो आपल्या बायकोसाठी, पत्नीसाठी, तसं जर भगवान श्रीराम व्याकुळ झाले असते, पागल झाले असते, तर ते म्हणले असते का तुला अग्नी परीक्षा द्यावी लागेल? नाही म्हणले, तुला अग्नी परीक्षा द्यावी लागेल. कशासाठी अग्नी परीक्षा? कारण ती परपुरुषाच्या कस्टडीमध्ये 1 वर्षभर रावणाच्या अशोक वाटिकेमध्ये सीता आहे, आणि कशावरून तिला परपुरुषाचा संग झाला नसेल? तर हे भगवान श्रीरामांच्या मनात तीळ मात्र शंका नाही. पण भगवान काय घालून देत आहेत? आदर्श घालून देत आहेत. सगळ्या संसारभरातल्या स्त्रियांना आणि पुरुषांना आदर्श घालून देत आहेत. आदर्श राजा कसा पाहिजे, आदर्श पती कसा पाहिजे, आणि आदर्श पत्नी कशी पाहिजे, सीता मातेसारखी. हा आदर्श घालून देत. आणि आंतरिक कारण वेगळं आहे. आंतरिक कारण वेगळं आहे की का अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागतं. खरं म्हणजे भगवंतांची अंतरंगा शक्तीद्वारे, इथं म्हटले ना, संभवाम्यात्म मायया, भगवंत अंतरंगा शक्तीद्वारे प्रकट होतात. तर भगवंताच्या अंतरंगा शक्तीला या जगातला कोणताही सामान्य माणूस, असुर, रावणासारखा महाराक्षस तो स्पर्श करू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही. सामान्य जनाच्या दृष्टीला दिसतं की रावण आला पंचवटीमध्ये आणि त्याने सीतामातेचं अपहरण केलं, सीतामातेच्या कमरेला विळखा घालून तो खांद्यावर बसून पुष्पक विमानात घेऊन आला. तर ते असं आहे. एक कसं असतं, एक बाह्य आंतरिक लीला वेगळ्या आहेत भगवंताच्या, आणि त्या अन्य पुराणामध्ये वर्णन आहे. जसं भागवतम मध्ये काही कथा आहेत, भगवान श्रीकृष्णांच्या दशम स्कंदमध्ये लीला आहेत, परंतु भगवंतांच्या अंतरंग लीला जे आहेत, तर गर्ग संहिता किंवा आचार्यांच्या जे टिप्पणीमध्ये, ते खूप वेगवेगळे आहेत. ते सामान्य लोकांच्या बुद्धीपलीकडे आहेत. त्याच्यासाठी काय भगवंताचा एक प्रगत भक्त पाहिजे ते समजण्यासाठी. म्हणून भगवंत म्हणतात की भक्त्या माम अभिजानाती यावन्यश्चास्मी तत्वता, माझा भक्तच मला जाणू शकतो. भगवंतांना समजून घेण्यासाठी भगवंताची भक्ती करायला पाहिजे. सामान्य व्यक्ती जो भक्त नाही, तो किती पण विद्वान असू दे, तो भगवंतांना समजू शकत नाही. तो समजा ते काय तर्क करता मी का, काय भगवान रामाचा विश्वास नाही का सीतेवरती? हा, अशा अग्निपरीक्षा द्यायची काय गरज आहे? मग काही काही ज्या हाफ नॉलेज, अर्धवट ज्ञानी असणाऱ्या स्त्रिया समाजातल्या काय म्हणतात, भगवान रामासारखा पती नको. का तर अर्धवट ज्ञानाने अर्धवट माहिती आलेली आहे. त्यांना भगवंतांच्या अवताराचं प्रयोजनच माहित नाही. भगवंत किती संवेदनशील आहेत पहा. येणाऱ्या पुढच्या पिढ्यांमध्ये लोकांसाठी ते आदर्श घालून देत आहेत. राजा कसा असला पाहिजे. आंतरिक कारण हे आहे, बाह्य कारण तर हे की भगवंतांना आदर्श प्रस्थापित करायचं आहे. मी एक राजा आहे आणि संपूर्ण पृथ्वीवरची प्रजा जी आहे ती माझा आदर्श घेणार आहे, आणि मी जर अशा परपुरुषाने स्पर्श केलेल्या नारीला पुन्हा स्वीकारलं तर सगळा समाज माझं फॉलो करेल. म्हणजे समाजात सगळा अंधानुकरण चालू होईल, भ्रष्टाचार, नीतीभ्रष्ट होईल समाज सगळा. स्त्रिया पण भ्रष्ट होतील, पुरुष पण भ्रष्ट होतील. ही किती उदात्त विचार आहेत भगवान श्रीराम. पण तेच भगवान अग्नी परीक्षा देऊन सुद्धा एका अयोध्येतल्या एका नगरातल्या एका गावातल्या एका सामान्य धोब्याने असं फक्त म्हणलं, मी काय भगवान राम आहे का तुला घ्यायला? बायकोला तो म्हणला त्याच्या, असं म्हटला तो. त्याच्या घरातल्या घरात म्हणला, असं नाही की 4 चौघात म्हणला, गावात म्हटला. तेवढं भगवंतांच्या गुप्तहेरानं भगवंतापर्यंत ती बातमी पोहोचवली आणि सीतामातेचा त्याग करून टाकला लगेच.
भगवंत किती अनासक्त आहेत पहा. भगवंत कुठे आसक्त स्त्रीमध्ये नाही. हे दोन विरोधाभास आहेत. जे भगवान दंडकारण्यामध्ये पागल होऊन सामान्य पुरुषाप्रमाणे स्त्रीसाठी पागल होऊन शोक करत आहेत, ते भगवान इथं एका क्षणात, असं कोण आहे का या जगामध्ये की कलियुगामध्ये आपण असं कोण करणार नाही, है की नाही. भगवंत इतके संवेदनशील आहेत एक राजा म्हणून. काय तर त्यांनी आपल्या राज्यामध्ये असे गुप्तहेर सोडले होते. कशासाठी? असं नाही की कोण आक्रमण करणार आहे का दुसरा राजा, याच्यासाठी नाही. आता पण गुप्तहेर सोडतात. का तर कुठनं काही देशाला धोका आहे का, कोणाकडनं, पाकिस्तानकडनं, चीनकडनं. भगवंतांनी गुप्तहेर का सोडले होते आपल्याच राज्यात माहितीये का? का सोडले असतील बरं? कुणाचं काही तर्क, बुद्धीला ताण द्या. हा, हे जाणण्यासाठी, दुःखी आहे काय जाणण्यासाठी. बरोबर आहे. आणि थोडस पुढं, हा, राजाबद्दल माझ्या प्रजेच्या नागरिकांमध्ये कुणाबद्दल काही, माझ्याबद्दल काही तक्रार आहे का, की बाबा राजाने असा कसा काही निर्णय घेतला, आज कर वाढला यंदा आम्हाला किंवा आम्हाला जास्त टॅक्स भरावा लागतोय, जास्त शेतसारा भरावा लागतोय, किंवा आज नळाला पाणी आलं नाही, डांबरी रस्ता झाला नाही, झाला होता 4 महिन्यात उकडून गेला. अशा काही काही तक्रारी आहेत. त्या तक्रारी आता कोणी हिंमत करणार आहे का जाऊन? हा, तुमचा रस्ता खराब झाला, तुम्ही जाऊन आमदारापर्यंत, कोणाची हिंमत आहे का, आमदार किंवा मुख्यमंत्री डायरेक्ट जाऊन जाब विचारायची, असं कसं झालं, काय करतो तू, कसला राज्यकारभार करतो, असं हिंमत होणार आहे का? नाही. तेव्हा हिंमत होत नव्हती कुणाची, पण तेव्हा अशी गोष्टच होत नव्हती. म्हणून तर ते रामराज्य होतं. काय होतं? बोलो श्री रामचंद्र भगवान की. म्हणून ते रामराज्य होतं की त्या तिथं एक पण नागरिक दुखीच नव्हता, त्याला काही कंप्लेंटच नाही. भगवंत इतकी सुबत्ता आहे, इतकी समृद्धी आहे, लक्ष्मी पाणी भरते घराघरामध्ये, सोन्याचे ताट आहेत जेवायला घराघरामध्ये, पृथ्वी इतकी धनधान्य देते की ठेवायला जागा नाही, शूद्रांच्या घरी सुद्धा ठेवायला जागा नाही, इतकी धनधान्य आहे, आर्थिक सुबत्ता आहे. कुणाला काही कंप्लेंट असणार आहे? आणि का सुबत्ता आहे? कारण प्रत्येक व्यक्ती भगवान रामाचा भक्त आहे. घराघरामध्ये जाईल तिथं रामकथाच चालू आहे. भगवान सीतामातेच्या चरित्र्याचं गुणगान, हनुमानजीच्या भक्तीचं गुणगान, लक्ष्मणी भरताच्या त्यागाचं गुणगान, आणि प्रभू रामचंद्रांच्या सगळ्या अद्भुत 64 गुणांचं सगळीकडे महिमागान. याच्या व्यतिरिक्त काही ऐकायलाच येत नव्हतं त्या गुप्तहेरांना. गुप्तहेर गावागावामध्ये वेषांतर करून फिरायचे, चौका चौकामध्ये जायचे, गल्ली गल्लीमध्ये, देवळामध्ये, सभास्थानांमध्ये. काही कोणी भगवंताच्या बद्दल एक तरी नकारात्मक गोष्ट बोलते का ऐकायचे. त्यांचं कामच ते होतं. एकही कुठं ऐकायला यायचं नाही, सगळीकडे भगवंताचं गुणगान. एवढे प्रजा भगवंताची भक्तच आहे, एक अनेक व्यक्ती भक्त आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सगळेच भक्त आहेत. फक्त एका ठिकाणी एका संध्याकाळी एक धोबी जो आहे, तो त्याची बायको घरात उशीर आली. आता त्या काळामध्ये ते शिष्टाचार अतिशय काटेकोरपणे पाळत होते. स्त्रियांनी अंधार पडल्यावरती एकटीने बाहेर नाही जायचं. आता कुठं बाहेर गेली, दुसऱ्या कुठल्या कारणासाठी नाही, पण चुकून उशीर झाला असेल आणि ती उशिरा घरी आली, तर तो धोबी म्हटला की मी तुला घरात घेत नाही, तुला घराचा दरवाजा बंद, तू निघून जा. ती गयावया करायला लागली. तर धोबी काय म्हणाला, मी काय भगवान राम आहे का की ज्यांनी सीतेला 1 वर्ष रावणाकडे ठेवून सुद्धा परत स्वीकारलं, निघून जा. तर हे कुणी ऐकलं? त्या गुप्तहेरानं ऐकलं. आता एवढं ऐकल्यानंतर भगवंतांनी आपल्या अर्धांगिनी, ज्या सीता माता की जी जनक राजाची कन्या आहे,
भगवान श्रीरामांनी स्वयंवरामध्ये शिवधनुष्य तोडून जिला जिंकलेलं आहे, सप्तपदीमध्ये 7 जन्मांची 7 निभावण्याची शपथ घेतलेली आहे, आणि जी जीवश्य कंठस्थ आहे, भगवंतांची अंतरंगा शक्ती आहे, तिचा त्याग केला. हा किती मोठा निर्णय आहे आणि किती मोठी शिकवण आहे माणसाच्या समाजासाठी. एका शूद्र व्यक्ती की जो ज्याचं मत कोण विचारात घेते एखाद्या राजाला, नाही का. आता तुम्ही जा कुठल्या तरी कार्यालयामध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयात, कधी रोज लोक शंखनाद करत आहेत, आंदोलन करत आहेत, सरकारला शिव्या घालत आहेत, मीडियामध्ये लोक किती ठण 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 सरकारला नावानं शिमगा करत आहेत. सरकारला काही फरक पडत. आता कुणाचं म्हणून ऐकायचं सरकारनं तरी लोकांनी रोज एक जण येतोय निवेदन घेऊन, माझं हे काम करा, माझं ते काम, माझ्या गावात हे नाही, माझ्या गावात ते नाही. आता लाखो गाव आहेत आणि लाखो गावातल्या लोकांच्या लाखो तक्रारी आहेत, कुणाकडे म्हणून त्यांनी लक्ष द्यायचं. कलियुगामध्ये हे शक्य नाही. तर भगवान श्रीराम इतका सर्वोच्च आदर्श घालून देत आहेत. फक्त एका शूद्र व्यक्तीने जाता जाता भगवंताच्या बद्दल एक नकारात्मक वाक्य बोललं, तर भगवंत इतके संवेदनशील आहेत की तो माझा नागरिक आहे आणि त्याच्या मनामध्ये माझ्याविषयी थोडी जरी नकारात्मक भावना असेल तर ते नक्कीच माझं कृत्य चुकीचं आहे, सीतेला परत घेणं. लगेच भगवंतानी सीतेचा त्याग करायचा निर्णय घेतला. हा किती मोठा धक्का आहे सगळ्या राज परिवारासाठी, तिन्ही मातांसाठी, तिघा भावांसाठी, त्यांच्या पत्न्यांसाठी, त्यांच्या संपूर्ण कुळांसाठी. सगळे भगवंतांना विनवणी करतायत की असा निर्णय नका घेऊ, पण भगवंत तो निर्णय घेतात. का का निर्णय घेतात? चुकीचा आदर्श होऊ नये. हे नेत्याचं, राजाचं कर्तव्य आहे की मी जर चुकीचं आता पाऊल घेतलं, म्हणून त्यानं कोणताही निर्णय घेत असताना नेत्याने, पुढाऱ्याने, राजाने 10 वेळा विचार केला पाहिजे की याचा परिणाम काय होईल, याचा परिणाम काय होईल. जसं कोण विचार करत नाही कलियुगामध्ये. किती जरी मीडियामध्ये त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं आली, भ्रष्टाचाराची प्रकरणं येऊन 10, 15, 20 दिवस, महिनाभर त्यांच्या घरापुढे आंदोलन झालं, बाबा राजीनामा दे, तरी ते राजीनामा देत नाही, तरी ते राजीनामा द्यायला तयार नाही. आहे का नाही? वस्तुस्थिती कलियुग आहे. भगवान राम का त्यांचं गुणगान होते विचार करा. 20 लाख वर्षापूर्वी रामायण झालेलं आहे. असं जर कालखंड काढला तर असं म्हटले की 20 लाख वर्ष होऊन गेली, पण आजही घरोघरामध्ये रामचरित्राचं जप आहे, रामचरित्राची कथा गावागावामध्ये होते, रामाचं पूजन होते, रामाची भक्ती होते. का? कारण ते मर्यादा पुरुषोत्तम आहे, पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. त्यांचं चरित्र हे अनादि अनंत कालापर्यंत आदर्शच राहणार आहे. त्यांचा आदर्श हा सर्व युगातल्या लोकांसाठी आदर्श आहे. असं संवेदनशील राजा जिथं असेल तिथं कधी प्रजा दुःखी निराश होईल का? पण प्रजा ही त्याच क्वालिटीची आहे. त्या प्रजेतला प्रत्येक नागरिक हा प्रभू रामाचा काय आहे? भक्त आहे, प्रभू रामाचा भक्त. भगवंतांनी आपल्या नगरा राजमहालाबाहेर एक अशी मोठी घंटा बांधलेली आहे, अयोध्येच्या राजमहालाबाहेर. कशासाठी घंटा बांधलेली आहे? तर माझ्या नगरामध्ये, या कोसल नगरीमध्ये, माझ्या राज्यामध्ये जर कोणत्या नागरिकाची माझ्या बाबतीत कसली तक्रार असेल, त्याने ती घंटा वाजवायची. म्हणजे भगवंतांना समजेल, अरे माझ्या प्रजेमध्ये कोणीतरी दुःखी आहे, त्याला कशाची तरी कमी आहे, त्याला माझ्याकडून कोणत्या तरी गोष्टीची पूर्तता होत नाही. पण भगवंतांच्या संपूर्ण कालावधीमध्ये फक्त एकदाच ती घंटा वाजली. रामायणमध्ये उल्लेख आहे. ती पण कुठल्या माणसाने नाही, का कुत्र्याने घंटा वाजवली.
उत्तर कांड म्हणून एक आहे, 7वा कांड आहे तो शेवटी, त्याच्यामध्ये ती कथा आहे. भगवंत किती संवेदनशील आहेत. तो धोबी तर माणूस होता, इथं कुत्र्याने घंटा वाजवली आणि भगवान लक्ष्मणला म्हणाले की तू जा, तू कोण आहे बघ, माझ्या राज्यामध्ये कोणताही नागरिक दुःखी असता कामा नये, आणि जर तो दुःखी असेल तर ती माझी जबाबदारी, तो दुःखी असेल तर ती जबाबदारी राजाची जबाबदारी आहे. म्हणजे किती लायबिलिटी म्हणतो ना ते इंग्लिशमध्ये. आणि लक्ष्मण आज सांगायला आले, अहो कुत्रा वाजवतोय तो, कोणी माणूस नाही नाही नाही, कुत्रा असला तरी तो घेतो, माझ्या प्रजेचा नागरिक आहे. कुठं भगवानचे कुत्र्याला आपल्या प्रजेचा नागरिक मानतायत आणि त्याला सुद्धा न्याय मागण्याचा हक्क आहे हे स्वीकारतायत आणि त्याला दरबारात घेऊन येतलं. आणि तो कुत्रा जो आहे त्याला मनुष्यवाणीत तो बोलायला लागतो, कुत्रा. आता कुत्र्याची कंप्लेंट राम त्याला आदबीने विचारतात, भगवान तुला काय कंप्लेंट आहे माझ्या बाबतीत, तू सांग बिनधास्तपणे, मी त्याचं निवारण करतो. तो कुत्रा काय म्हणतो की मी रस्त्यामध्ये झोपलो होतो, तर एक ब्राह्मण तुमच्या नगरामधला, तर तो ब्राह्मण येत असताना मला थोडा उठायला उशीर झाला, त्याने मला हाकलण्याचा प्रयास केला, पण मी थोडा उशिरा उठत होतो तर त्याने मला लाथ मारली, तर ही माझी कंप्लेंट आहे. त्याला तुम्ही शिक्षा द्या. कोणाला? ब्राह्मणाला. का शिक्षा द्या बरं? तो कुत्रा सुद्धा इतका बुद्धिमान आहे की ब्राह्मणानं क्रोध करायचा नसतो. ब्राह्मण म्हणजे तितिक्षमा कारुणिका सुहृद सर्व देवीनाम अजात शत्रव शांतो साधव साधुभूषण. भागवतमध्ये तितिक्षा पाहिजे, ब्राह्मणाचं लक्षण तो संयमी पाहिजे, आत्मसंयमी पाहिजे. असं नाही की लगेच लगेच रागानं तडका फडकी कोणाला पण असं नाही. त्यावेळेला ते त्रेतायुग आहे, ते काही कलियुग आहे का? कलियुगात इथं मुडदे पडले तरी कोणतं काही घेत नाही माणसांचे. तिथं भगवंताच्या राज्यामध्ये नाही का कुत्र्याला न्याय मिळत होता, एका साधारण कुत्र्याला. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, किती अद्भुत चरित्र आहे भगवंताचं. म्हणजे एक कुत्र्याला जर न्याय मिळत असेल तर कसा काही कुठला नागरिक दुखी असेल, विचार करा. आणि लगेच भगवान श्री म्हणतात, जावा त्या ब्राह्मणाला बोलून आणा, या कुत्र्याप्रती अपराध कसं काय करू शकतो तो. आला तो ब्राह्मण, ब्राह्मणाने दंडवत प्रणाम केला आणि त्याला विचारलं की या कुत्र्याच्याशी तक्रार आहे तुझ्याप्रती, काय खरी आहे का ती? तो म्हणतो हो खरी आहे. मग तो त्याची बाजू सांगतो की मी दिवसभर भिक्षा मागत होतो आणि मला काही भिक्षा थोडी मिळाली नाही, आणि ते थोडस पोट रिकाम असल्यामुळे थोडं टेन्शन, हा समोर बसला वाट अडवून बसला आणि मला थोडा राग आवरला नाही, आधीच भुकेनं व्याकुळ असेल माणूस, तर त्याने लात मारली आणि त्याने गुन्हा कबूल केला. हो, भगवान श्रीराम दरबारातल्या प्रत्येकाला विचारतात की आता तुम्ही सांगा की याला काय शिक्षा मिळाली पाहिजे. या ब्राह्मणानं अपराध तर केलेले आहे, काय शिक्षा मिळाली पाहिजे सगळ्यांना विचारतात भगवान. भगवंताचं एक लक्षण, भगवंत एक गुण प्रकट करतात. एक राजा असतो, एक लीडर असतो की तो कधी असा तडकाफडकी हम करे सो कायदा असा निर्णय घेत नाही. तिथं पण जेव्हा रामसेतू बांधायचा, रामसेतू बांधण्याआधी बिभीषण जेव्हा येतो, बिभीषण रावणाची साथ सोडून आकाशामध्येच असतो आणि आकाशामधनं बिभीषण सांगतो की भगवंता मी ती पार्टी सोडलेली आहे आणि आता मला तुमच्या पार्टीत यायचंय. म्हणजे असं सांगत नाही, पण तो व्यवस्थित सांगतो. त्यावेळेला भगवान जे आहेत हा ये म्हणत असं नाही, लगेच ये म्हणत नाहीत. आपले जे सगळे मंत्री आहेत, सुग्रीव आहे, अंगद आहे, जामवन आहे, नल नील आहे, लक्ष्मण आहे, सगळ्यांना मीटिंग घेतात आणि सगळ्यांना विचारतात तुमचं मत काय, तुमचं मत काय, घ्यावं का त्याला. कोण म्हणते घ्या, कोण मोस्ट ऑफ ते नको म्हणतात, नको. असं कोण शत्रू असला तर ऐन युद्धाच्या वेळी येत असेल तो नक्कीच गुप्तहेर असला पाहिजे, आणि तो तर त्याचा भाऊ आहे.
आपला रावण हा सर्वात मोठा शत्रू आहे आपला, आणि शत्रूचा भाऊ जर असा येत असेल तर ते नक्कीच काहीतरी यात विश्वासघात असणार. तो आपले व्यूहरचना सगळी जाणण्यासाठी आलेला आहे. कारण कधी पण भाऊ आपल्या भावाप्रती विश्वासघात करणार नाही, याच्यावर विश्वास ठेवायला. सुग्रीव तर म्हणतो नको नको, त्याला हाकलून द्या त्याला. भगवान राम हनुमानला विचारतात शेवटी सगळ्यात, हनुमान तुझं काय मत? हनुमान सांगतं की मी जेव्हा लंकेमध्ये गेलो होतो सीतेच्या शोधामध्ये, त्या रावणा या राक्षसांच्या सगळ्या सोन्यानं मडवलेल्या महालामध्ये सीतेचा शोध घेत घेत सगळे या राक्षसांचे सगळे महाल पायदळी तुडवले, पण कुठेही तुमचं नाव ऐकू आलं नाही. पण एका महालात तुमच्या राम नामाचा जप ऐकू येत होता. तिथं डोकावलं तर हा तुमचा भक्त बिभीषण होता, आणि त्याचा हेतू प्रामाणिक आहे, कारण तो तुमचा भक्त आहे, त्याला तुम्ही स्वीकार करा. बोला हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. हा राम नामाचा महिमा आहे. लंकेमध्ये आहे तिथं कोणी एक भक्त पण नाही, पण बिभीषणाची भक्ती पा, सगळे राक्षस आहेत, सत्संग नाही, पण भक्ती मात्र चालू आहे. स्वतःचा भाऊ राक्षस राज आहे, पण त्यांच्या महालात त्यांचा अखंड राम नाम जप चालू आहे. आणि हनुमानाने ते सांगितलं. मग भगवंतांना तर अंतर्यामी, त्यांना माहिती आहे सगळं, पण ते आदर्श घालून देत आहे. तसं इथंही सगळ्यांना विचारते सांगा तुमचा अभिप्राय. ते भगवान राम जे आहेत शेवटी सगळ्यांचा अभिप्राय झाल्यानंतर त्या कुत्र्याला विचारतात की बाबा तुझ्या प्रती त्याने अपराध केलेला आहे, तर तूच काय शिक्षा द्यायला पाहिजे ते तू सांग स्वतः. त्यावेळी तो कुत्रा काय म्हणतो माहितीये? कुत्रा म्हणतो की आपल्या नगरामध्ये एक मठ आहे, मठ, त्या मठाचा त्याला मठाधीश करा, म्हणजे अध्यक्ष करा थोडक्यात. आता सगळे हसायला लागले, ही कसली शिक्षा, ही कसली शिक्षा, ही तर त्याला वरदान मिळालं नाही का. तर त्याला भगवान श्रीराम म्हणतात की तूच यांच्या मनामध्ये काय, भगवंतांना सर्व माहिती आहे, पण भगवान म्हणतात या सगळ्यांच्या मनामध्ये जी शंका आहे त्याचं निरसन करतो. अशी का विचित्र शिक्षा, ही काय शिक्षा झाली का? त्यावेळेला तो कुत्रा जो आहे तो आपल्या पूर्वजन्माची कथा सांगतो. तो म्हणतो पूर्वीच्या जन्मी मी या मठाचा मठाधिपती होतो. काय होतो? मठाचा मठाधिपती होतो. आणि मी मठात येणाऱ्या, मठ समजते ना आश्रम, मठात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा, आगंतुक असेल, मोठा असेल, व्हीआयपी असेल, सगळ्यांची मी आदरातिथ्य करायचो. त्यांना भोजन व्यवस्थित मिळाले का काळजी घ्यायचो. कोणी आश्रम मध्ये दुखी आहे का, कुणाला काही तकलीफ आहे का, जातीनं पाहायचो. का ती माझी जबाबदारी होती. पण माहिती नाही कुणाप्रती अनवधानाने, अजाणतेपणी माझ्याकडून कुणाप्रती अपराध झाला, त्याच्यामुळे मला कुत्र्याचा जन्म घ्यावा लागला. हा कोण सांगते? तो कुत्रा सांगते. भगवंताच्या नगरातला कुत्रा किती भाग्यवान आहे, त्याला पूर्वजन्माची हिस्ट्री माहिती आहे. आणि तो सांगतो की हा जर ब्राह्मण इतका उतावीळ असंयमी असेल तर तो जाणतेपणी किती अपराध करेल, आणि म्हणून त्याला मठाधीश केल्यावरती हा निश्चित 100 लोकांप्रती तर अपराधच करेल तो, आणि त्याच्या पायी त्याला पुढे जाऊन 100 जन्म उद्याच घ्यावं लागेल नाही का. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, लहानपण देगा देवा मुगी. मोठे असं वाटतं माणसाला की आपल्याला मोठं पद असावं, मोठी प्रतिष्ठा असावी, पण त्याच्यासोबत किती मोठी जबाबदारी येते हे लोकांना माहित नाही. मोठ्या पदासोबत मोठी जबाबदारी असते. जेव्हा तुमच्या मध्ये जबाबदारी येते तेव्हा तुमची जबाबदारी काय असते? प्रत्येकाला खुश ठेवायचं. प्रत्येकाला खुश ठेवायचं, जे कधीच शक्य नसतं. ते फक्त भगवंतच करू शकतात. भगवंतच प्रत्येकाला खुश ठेवू शकतात. कोणताही मर्त्य माणूस सगळ्यांना खुश ठेवू शकत
असे कोण ना कोण असतात जे तुमच्या मॅनेजमेंटमध्ये, तुमच्या निर्णयावरती नाराजी, समोर किंवा माघारी नाराज असतातच. कलियुगात तर ते शक्यच नाही. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये ते इतकं काटेकोरपणे की अपराधाला शिक्षा होती, मनामध्ये जरी अपराध केला तरी त्याची शिक्षा होती. तर कलियुगामध्ये कसं आहे, कलियुगामध्ये तेवढे स्ट्रिक्ट, कठोरपणे मोजमाप लावलं जात नाही. आपल्यासारख्या लोकांना मोजपट्टी एवढी कठोर लावली तर मग कोणच भगवंताच्या धामात जाणार नाही, आहे का नाही? कारण अपराध तर आपले पावलोपावली होत आहेत. आपल्याकडून अपराध काय होत आहेत? पावलोपावली होत आहेत. आणि त्यामुळे भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी, जे प्रेम पुरुषोत्तम आहेत, की त्यांनी अपराध सुद्धा क्षमा केलेले आहेत. हरे कृष्ण महामंत्र जप करताना महाप्रभूंचा आपण पहिल्यांदा जप का करतो? कारण उच्च कोटीचा महामंत्र आहे. साधारण भौतिक इच्छा असलेला भौतिक व्यक्ती महामंत्र जप करण्याची योग्यता नाही त्याच्यामध्ये, पण महाप्रभूंनी हा दिलेला आहे. काय हरकत नाही, मी त्याचे अपराध क्षमा करतो, पण जप करा. तर म्हणून आपण हरे कृष्ण महामंत्र जप करताना गंभीरतेने जप केला पाहिजे, ध्यानपूर्वक जप केला पाहिजे, आणि होता होईल तेवढे अपराध केले नाही पाहिजेत कुणाप्रती, वैष्णवांप्रती. विशेषतः वैष्णव अपराधात सगळ्यात खतरनाक सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. नाम अपराध आहे, धाम अपराध आहे, सेवा अपराध आहे, पण वैष्णव अपराध खतरनाक आहे खूप. इतर वैष्णवांना दुखावणं, त्याला इजा, शारीरिक, मानसिक किंवा अन्य कोणत्याही मार्गाने त्याला नुकसान होईल किंवा त्याला दुःख होईल, कष्ट होईल, अशा पद्धतीचं आचरण करणं, मग वाचेन असो, शारीरिक क्रियेनं असो किंवा अन्य कोणत्याही गोष्टीनं असो, तर तो अपराध काय आहे? खतरनाक आहे. वैष्णवांची निंदा करणं, वैष्णवांमधले दोष पाहणे, वैष्णवांचे माघारी कटकारस्थान रचणं, हे काय सगळ्यात मोठा वैष्णव अपराध आहे. म्हणून हरे कृष्ण महामंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की जो महामंत्र एकदा जरी उच्चारण करेल त्याला कृष्ण प्रेम प्राप्त होईल. पण होत का नाही माहितीये का? आचार्य सांगतात, कारण ते अपराधयुक्त जप आहे आपला. आपण अपराध पण करत आहोत आणि जप पण करत आहोत. म्हणजे इकडं औषध पण घेत आहोत आणि इकडं सगळं खाणं पिणं सगळं चालू आहे, मग ते औषध काम करत नाही. तर महामंत्रात शक्ती आहे, पण आपण तो कधी महामंत्र, एक शुद्ध मंत्र जीवात्म्याला कृष्ण प्रेम प्रदान करेल जेव्हा तो अपराध रहित होऊन उच्चारण करेल. मग ते 10 नाम अपराध दिलेले आहेत, ते रोज सकाळी 10 नाम अपराध का म्हणतो ऐकायचे, ते टाळायचेत आपल्याला. हे 10 नाम अपराध मला करायचे नाहीयेत. परंतु वैष्णव अपराध हा सगळ्यात डेंजर सांगितले. आध्यात्मिक प्रगती आपली तो नष्ट, आध्यात्मिक प्रगती आपली भक्ती नष्ट करतो, असं सांगितलेलं आहे चैतन्य महाप्रभूंनी. म्हणून वैष्णव अपराधापासून स्वतःला वाचवलं पाहिजे. तर या ठिकाणी हा जो कुत्रा आहे, तो कुत्रा इतका विद्वान आहे, त्याला शास्त्राचं ज्ञान आहे, कारण पूर्वाश्रमी त्याने साधना केलेली आहे. आणि तो, त्याचं भाग्य असं की भगवंताच्या नगरीमध्ये, भगवंताच्या लीलेमध्ये तो आलेला आहे. साधारण जीवात्मा नाही येतो, वरकरणी जरी तो असला तरी. पूर्वीच्या अन्य युगामध्ये कसं असतं की हे शास्त्रिक नियम अतिशय काटेकोरपणे पाहिले जातात, ती मोजपट्टी. आता कलियुगामध्ये कलैर दोष निधे राजन अस्ति एको महान गुण, सगळे दोषांनी भरलेले युग आहे. त्यामुळे भगवंतांनी इथं कुणाचा नाश करण्यासाठी नाही, जसं भगवंतांनी भगवान श्रीरामांनी रावण, कुंभकर्ण आणि सगळे राक्षस आहेत त्यांचा नाश केला. भगवान श्रीकृष्णांनी कंसा आणि कंसाचे जे सगळे सहाय्यकारी राक्षस होते सगळ्यांचा नाश केला. पण चैतन्य महाप्रभू हे
प्रेम पुरुषोत्तम आहेत. ते नाश नाही करू शकत. नाश करण्यासाठी ते आलेले नाहीत, ते उद्धार करण्यासाठी आलेले. पण तरी पण भगवान श्री राम जे आहेत, त्यांचं जे आदर्श आहेत, ते आदर्श कलियुगातल्या माणसांसाठी सुद्धा आजही मार्गदर्शक आहेत, एका दीपस्तंभाप्रमाणे. फक्त ते खोलवर जाऊन त्याचा अभ्यास केला पाहिजे. आजकालच्या प्रभुपाद म्हणतात, आजकालच्या राजकारण्यांनी याचा अभ्यास केला पाहिजे. आदर्श राजा कसा असला पाहिजे. सगळे आदर्श राजे जे आहेत, ते राजे शास्त्रानुसार राज्यकारभार करायचे, शास्त्रानुसार. तर दशरथ महाराजांना मी वाचत होतो, दशरथ महाराजांना पुत्रच होत नव्हता. दशरथ म्हणजे 10 दिशांना ज्यांचा रथ अजिंक्य राहिला, सगळ्या पृथ्वीचे एक छत्री सम्राट होते. कोणी विरोधक नाही त्यांना, पण संतान नाहीये. त्यांनी काय केलं, सगळ्या ब्राह्मणांना बोलावलं, कारण ते विद्वान आहेत, आणि त्यांच्यापुढे याचना केली, मला सल्ला द्या, मी काय केलं पाहिजे, राजाला वारस तर पाहिजे, माझी इच्छा आहे अश्वमेध यज्ञ करावा. मग ब्राह्मणांनी समंते हो अश्वमेध यज्ञ करा म्हटले. मग काय गरज आहे ब्राह्मणांना विचारायची, काय गरज आहे. एखादा म्हणला असता की हे कोण मला सांगणार आहे. तर ही वैदिक संस्कृती. वैदिक संस्कृतीमध्ये तो शास्त्र जाणतो, जो निपुण आहे. कारण एवढं सोपं नाही या जगामध्ये. जीवन जगणं सोपं नाही, राज्यकारभार करणं तर त्याहून अवघड आहे. म्हणून कलियुगामध्ये आताचे जे राजे आहेत ना, ते चांगलेच म्हणले पाहिजेत. कारण एवढं असून सुद्धा ते अशा लोकांना ते पुढं सांभाळून नेत आहे. मग त्याचे उपकारच मानले पाहिजेत. पण सगळा दोष कशाचा आहे माहिती का, दोष हा आहे राजा पण भक्त नाही, प्रजा पण भक्त नाही. कोणच कोणाला दोष देऊ शकत नाही. राजा प्रजेला दोष देऊ शकत नाही आणि प्रजा राजाला दोष देऊ शकत नाही. हालाकी एक दुसऱ्याच्या साठी ते सतत दोष देत आहेत. पण खरं प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये का, की प्रजेनं पहिला राम भक्ती केली पाहिजे. प्रजा जेव्हा भगवान श्रीरामांना आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी आणेल आणि राजा एक भगवंत श्रीरामांना राज्यकारभाराच्या केंद्रस्थानी आणेल, तेव्हा ही पृथ्वी वैकुंठ होऊन जाईल. जसं अयोध्येमध्ये त्रेतायुगामध्ये वैकुंठ समानच भगवान राम राज्य म्हणजे काय, तिथं वैकुंठ समानच ऐश्वर होतं. सगळे लोक सुखी खुशाल जीवन जगत. प्रॉब्लेम आताचं कसं आहे, लोकांना राम राज्य पाहिजे पण राम नकोय, राम नको. मग राम राज्य कसं येईल. राम पाहिजे जीवनामध्ये. मग काय, त्यांना काम पाहिजे. रामच्या विरोधात काय आहे, काम आहे. राम नसेल तर काम आहे हृदयामध्ये. काम हे रावण कशाचं प्रतीक आहे, कामाचं प्रतीक आहे. आणि भगवंतानी त्याच्या हृदयामध्ये ब्रह्मास्त्र सोडलं, तेव्हा कामाचा वध झाला. मग दसऱ्याला रावण वध करतात. काय करतात, रावण दहन करतात. रावण दहन करतात, पण ते मेणाचा किंवा कागदाचा दहन करून उपयोग नाही. तर खरा रावण कुठे आहे, आपल्या हृदयामध्ये. तर तो जेव्हा रावण नष्ट होत नाहीये तोपर्यंत राम आपल्या हृदयात येऊ शकत नाहीये. इतकं बोलण्यासारखं आहे रामायणामध्ये. तर एकेका लीलेवरती एक दिवसाची कथा होऊ शकते. एवढ्या सुंदर भगवंताच्या लीला आहेत, रामलीला. ठीक आहे. तर या श्लोकामध्ये भगवंताच्या मनुष्य रूपात प्रभू रामचंद्र येऊन अनमोल शिकवण देत आहेत, नाही का. तर या शिकवणीचा आपण मेडिटेट केलं पाहिजे. भगवंताचा आविर्भाव दिवस आहे, तर भगवंताच्या लीला अशा आपण जेव्हा श्रवण करतो, विशेषतः गृहस्थ संसारी लोकांना साधू पुरुषांच्या संगतीत येऊन कृष्ण कथा रामकथा श्रवण करायला सांगितलेली. का श्रवण करायला सांगितले, कारण हे श्रवण केल्यानंतरच आपल्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये एक खूप मोठी शिकवण मिळणार आहे.
आपण किती चुका करत आहोत, आपल्या हातून किती अपराध होत आहेत, किती लोकांना आपण दुखावतो, आपण किती निर्ढावलेलो आहोत हे समजेल. आदर्श काही माहीतच नाही आपल्याला आणि चुकीचे आदर्श घेऊन हे असंच आहे म्हणून आपण ते स्वीकारून चाललेलो आहोत. त्यामुळे कोणी सुखी नाहीये आपल्यावरती. आपण पण कुठे ना कुठे लीडर आहोत, एका कुटुंबाचे तरी लीडरच आहोत ना आपण. एका कुटुंबामध्ये लीडर आहोत म्हणजे कुटुंबातले बाकी लोक आपले आदर्श घेत आहेत. म्हणून सगळ्यांनी, स्त्री पुरुष सगळ्यांनी रामायण अध्ययन करणं फार जरुरीच आहे. सगळं साधे, गीता भागवत रामायण सगळं शास्त्र, कारण हे शास्त्रामधूनच धर्म आधारित जीवन कसं जगावं ही शिकवण मिळते. कारण हे नुसतं काही कथा कीर्तन प्रवचनाचा विषय नाही, ऐका आणि द्या सोडून. प्रसाद खाल्ला की विषय संपला असं नाहीये ते. रामायण जीवन जगण्याचं शास्त्र आहे. भगवंतांनी एवढ्या का लीला केल्यात? कारण लोकांनी धर्माचं आचरण करायचंय जीवनामध्ये, तसं आदर्श चारित्र्य पाहिजे, तसे आदर्श गुण आहे. आणि श्रवण केल्यानंतर काय होतं, त्या महान भक्तांची चरित्र, लक्ष्मण आहे, शत्रुघ्न आहे, भरत आहे, कौशल्या माता आहे, सुमित्रा माता आहे, जटायू आहे, गुहा आहे, बिभीषण आहे, असे अद्भुत चरित्र आहेत रामायणामध्ये. त्यांचं गुण श्रवण केल्यावर कुठं ना कुठं 1% गुण आपल्यामध्ये येत असतो. यासाठी ते श्रवण करायचंय. अन्यथा आपल्या जीवनात काही आदर्श नाहीये. रजोगुण तमोगुणाच्या प्रवाहात आपण वाहत चाललेलो आहोत. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. बोलो श्री रामचंद्र भगवान की, बोलो श्री सीताराम लक्ष्मण भक्त हनुमान की, रामनवमी महोत्सव की, शील प्रभुपाद की. हरे कृष्ण.